आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. काय बघतोयस मित्रा? जीवनाला बघतो आहे. बाहेर आयुष्य आहे मित्रा. आणि थांबलास का? जीवनासोबत अजून काय काय आहे बाहेर? दीनानाथ, बाहेर तुझं जीवन आहे, तुझी पत्नी. तुझी आत्या, तुझे आई वडील सगळे तुला सोडून गेले. अशा वेळी तुला साथ देण्यासाठी तुझी पत्नी मृत्यूच्या या भूमीमध्ये पाय रोवून उभी आहे. ती स्त्री जिला कधी काळी तू तुझी पत्नी मानायला तयार नव्हतास. तुम्ही मला माझ्या पतीला भेटण्याची परवानगी द्यायला आला आहात ना? नाही, मी तुला इथून जा असं सांगायला आलो आहे. नाही डॉक्टर साहेब, मी आता कुठेच जाणार नाही. आता माझ्यासाठी माझ्या पतीचे चरणच माझे परमधाम आहे. इथंच माझं विठोबाचं मंदिर आणि इथंच साईबाबांची द्वारकामाई. साई राम साई श्याम दुख भंजन तेरुना. समजूतदारपणे वाघ मंजुळा. दीनानाथचा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. दीनानाथचे वाचणे अवघडच नाही तर अशक्य आहे. नाही, असं नाही होऊ शकत. साईबाबांनी मला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला आहे. साईबाबा देव आहेत आणि देवाचा आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाही. मंजुळेच्या समोर मृत्यू आ वासून उभा आहे, तरीही तिचा माझ्यावरचा विश्वास डगमगला नाही. धन्य आहेस तू मंजुळा, धन्य आहे तुझी भक्ती, धन्य आहे तुझी पतिनिष्ठा. हे बघा, आम्ही बाबा आणि फकीराच्या बोलण्यावर नाही, विज्ञानावर विश्वास ठेवतो. आणि विज्ञान सांगते आहे की दीनानाथ या आजारातून वाचणार नाही. साईबाबा म्हणतात, विज्ञानानंतर सुद्धा ज्ञानाची गंगा वाहत असते. विज्ञान जिथं संपतं, अध्यात्म तिथून सुरू होतं. आतापर्यंत विज्ञानाला जे सापडलं नाही, अध्यात्मानं ते शोधलं आहे. अध्यात्म सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतं. एवढंच नाही तर अध्यात्म ईश्वराच्या समीप घेऊन जातं. तू तुझ्या घरी परत जा आणि जाऊन लग्न कर. लग्नाविषयी बोलून माझ्या भावनांचा अपमान करू नका तुम्ही लोक. माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला, की मला माझ्या पतीची सेवा करण्याची संधी द्याल का तुम्ही? साई राम साई श्याम दुख भंजन तेरुना. साई
साईनाथ, तुम्ही काय बघताय? आज मला अतूट श्रद्धा, विश्वास आणि सबुरीचं दर्शन झालं. अद्भुत नारी शक्ती बघितली आहे मी. आपल्या पतीच्या नसणे असण्यामध्ये बदलण्यासाठीचे प्रयत्न बघितले आज. हृदय भरून आलंय म्हाळसापती. असं वाटलं की आज एका भक्ताने देवाला लज्जित केलं. सबका मालिक एक. जेव्हापासून तुम्ही साईबाबांच्या मागे लागलाय तेव्हापासून काही ना काही अघटितच घडत आहे. कधी समन्स जळतात, कधी वॉरंटला आग लागते आणि कधी तुम्हाला असे फकीर दिसतात जे तुमचा शुभाशुभ सगळं जाणतात. तुला म्हणायचं तरी काय? असं म्हणायचंय की कोणती तरी ईश्वरी शक्ती आहे जी वारंवार तुम्हाला संकेत देऊन सांगतेय की जे द्वारका माईला जाऊन तुम्ही करताय ते करू नका. पण मी तर फक्त एका चोरीची चौकशी करायला जात होतो आणि त्यात साईबाबाचं नाव सुद्धा जोडलं गेलंय. तुम्हाला माहितीये, शिर्डीचे लोक त्यांना देवासारखं पुजतात आणि एका देवाची चौकशी करणार तुम्ही? मी असाही आहे. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुखधाम धनधाम, गुणधाम यशधाम, ओ भक्तवत्सल दीनबंधु बाबा तुझे कसला विचार करताय तुम्ही? घ्या, चहा प्या. विचार करतोय की विचार करूनही काय होणार आहे? काहीच नाही. माझ्या समोर तर अंधारच अंधार आहे आयुष्यभरासाठी. आता मी कधीच बघू शकणार नाही मनीषा. बाबांना पण नाही पाहू शकणार. का नाही पाहू शकणार? नक्की बघू शकाल. आई, खोटं का बोलतेस? इलाजासाठी आपल्याकडे 200 रुपये कुठे आहेत? गप्प बस. जा, बाहेर जाऊन खेळ. का मुलाला रागवते आहेस? त्याची काय चूक आहे मनीषा? लहानपण आहे आणि खरा पण आहे. जेव्हा आईकडे शाळेच्या खेळायसाठी मला द्यायला 2 रुपये नव्हते, तर तुमच्या इलाजासाठी 200 रुपये कुठून येतील बाबा? मला माफ कराई, माझ्याकडनं चूक झाली. चूक कोणाचीही असू देत, आपल्याला तिला नीट करावं लागेल. मला काहीही करायला लागलं तरी. ओहो, मनीषा जी, तुम्ही
श्याम सुंदर घरी आहे? श्याम सुंदर? अरे हो, श्याम सुंदर आणि निर्मला दोघं बाहेर गेले आहेत 10-15 दिवसांसाठी. का? काही काम होतं का जावई बापूंकडे? ते मला 200 रुपयाची खूप गरज होती. असं तर तुम्ही विचार केला असेल की श्याम सुंदर भीक देत आहे आणि तुम्ही देविकाची, मनीषाची. छोटी माणसं मोठ्या आवाजात नाही तर लहान आवाजात बोलतात. तुमच्यावर कोणी उपकार करेल आणि तुमचा राग पण सहन करेल. वा, ते मला 200 रुपयाची खूप जास्त गरज आहे. गरज आहे तर जा, बसा रस्त्यावर आणि भीक मागा. देविकाची. हो, परत राग आला? राग मलाही आला होता त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही माझी मुलगी निर्मलाला थोबाडीत मारली होती आणि माझ्या जावयाच्या तोंडावर कायद्याचे पेपर फेकून त्यांचा अपमान केला होता. आजपासून तू राजेंद्र सायकलच्या अर्ध्यायुष्याचा मालक झालायस. हे घे. त्यावेळी तर तुम्ही त्या दोघांसोबत नातंच तोडलं होतं आणि आता आता माझ्या पतीच्या डोळ्यांच्या इलाजासाठी मला 200 रुपये पाहिजे. मी तुमच्या पुढे हात जोडते. तुमच्या पाया पडते. मला 200 रुपये द्या. आयुष्यभर दासी होऊन तुमची सेवा करेन. ₹200 मी तुला खरेदी करू शकते, पण काय करू? श्याम सुंदर सांगून गेले आहेत की रामलाल आणि मनीषा सोबत कुठलेच संबंध ठेवू नका आणि जर ते आले तर त्या दोघांना लाथ मारून इथून हकलून द्या. त्याची गरज नाही पडणार. मी स्वतः निघून जाते. खेळणे घ्या, खेळणे. छान छान खेळणे घ्या, खेळणे. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, बस चांगलं जेवण कर, आराम कर आणि काही नाही. अरे, 3रा महिना तर आत्ता लागलाय तुला. ते सगळं सोडा सासूबाई, आणि हे सांगा की वहिनी इथे आली होती? मनीषाजी इथे नाही तर? अरे, मनीषा वहिनी इथे आल्या असत्या तर आईने त्यांना थांबवलं नसतं का? हो, तुम्ही परत येईपर्यंत तर मी त्यांना थांबूनच ठेवलं असतं ना. तर मग ती कोण होती जी अगदी वहिनींसारखी होती आणि आत्ताच आपल्या घरून बाहेर गेली आहे? लोक इतके निर्दयी कसे असू शकतात? कशी नाती तोडू शकतात ते? स्वार्थाने अंध झालेले लोक दुसऱ्यांच्या भावनांसोबत कसे खेळू शकतात? जे आपल्या नातेवाईकांना लाथाडतात, तिरस्कार त्यांना माणसापासून जनावर बनवून टाकते. कधी शिकणार ही नीच लोक की 2 गोड शब्द दुखितांची दुःख दूर करतात?
पशुत्व सोडून ते कधी दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावायला शिकणार आहेत? कधी समजून घेणार आहेत की आई आणि मुलामध्ये भिंत नाही उभी केली पाहिजे? आपण सगळे ईश्वराचे अंश आहोत. लोकांना माहिती आहे तरीही त्यांना दुसऱ्या माणसामध्ये देव दिसत नाही. अशी माणसं माणुसकीचे शत्रू आहेत, जे दुसऱ्यांना दुखी बघून खुश होतात, जे दुसऱ्यांना दुखी बघून हसतात, दुसऱ्यांच्या दुःखावर जे मीठ चोळतात. अशा लोकांना काय म्हणावं? श्यामा, अशा लोकांना त्यांनी केलेल्या पापाची फळं भोगावीच लागतात. देव त्यांना कधी माफ करणार नाही, कधीच नाही. सबका मालिक एक. मला 200 रुपये द्या. मला 200 रुपये द्या. मला 200 रुपये द्या. मला माझ्या पतीच्या इलाजासाठी 200 रुपये हवे आहेत. मला 200 रुपये द्या. मला 200 रुपये द्या. तुम्हाला कुणाला दया येत नाही का? मला 200 रुपये द्या. कुणीच मला 200 रुपये देऊ शकत नाही का? कुणीच माझ्या पतीला आंधळ होण्यापासून वाचवू शकत नाही का? कुणाच्याच मनात जरा सुद्धा दया नाहीये का? कोणीच मला 200 रुपये देणार नाही का? कोणीच इतकं दयाळू नाही? मला 200 रुपये द्या. इथे कोणी कुणाचं नाही मनीषा बेटी. असा आभास ज्यावेळी होतो त्यावेळी दया साथ सोडून निघून जाते. कुठलंच नातं, कुठलेच संबंध मोठे नाहीयेत पैशापेक्षा. पैसा देवापेक्षा पण मोठा आहे इथं. हीच तर कलियुगाची माया आहे, महिमा आहे. खरे तर पैसा माणसाचा शत्रू आहे, पण माणूस त्याच्या शत्रूला त्याचा सगळ्यात चांगला मित्र समजतो. पण माणसाची हीच धारणा की पैसाच सगळं आहे, हे चूक आहे. पैसा सगळं नाहीये. पैसाच सर्वस्व असतं तर प्रत्येक पैसेवाला सुखी झाला असता, तंदुरुस्त असता, आनंदी असता. पण या विश्वात कोणीही सुखी नाहीये. मग माणूस पैशाच्या इतका का मागे पळतो? का पैशासाठी स्वतःच्या लोकांकडे पाठ फिरवतो? का तो दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू बघूनही त्यांचं मन द्रवत नाही? माणूस हे का विसरतो की भक्ती जगत नारायणाची केली पाहिजे, नगद नारायणाची नाही. जोपर्यंत मनुष्य पैशाच्या मोह मायेच्या चक्रव्यूहात अडकून राहील त्याला दुःखापासून मुक्ती मिळणार नाही. पैसा साधन आहे सुख मिळवण्याचं, पण पैसा कधी सुख नाहीये. खरं सुख दुसऱ्यांना सुख देण्यातच मिळतं, आणि खरं सुख प्रभू भक्तीत आहे. म्हणूनच देवाचं दिवस रात्र स्मरण करा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा.
सबका मालिक एक. अरे भिकू, इथं का उभा आहेस? अजूनपर्यंत कार्यालयात का नाही पोहोचलास? काय झालं? घरी सगळं कुशल तर आहे ना? माझा परिवार तर कुशल आहे मालक, पण ज्यांच्यामुळे माझा परिवार सुखी आहे त्यांचा स्वतःचा परिवार ठीक नाही आहे. कोणाबद्दल बोलतो आहेस तू? रामलालजींची. काय काय झालं माझ्या दादांना? बोल, काय झालं माझ्या दादांना? आता इथे भरलेल्या बाजारात त्यांची पत्नी रडून रडून ओरडत होती. कोणी 200 रुपये देणार का? मला माझ्या पतीच्या डोळ्यांचा इलाज करायचा आहे, नाहीतर त्यांचे पती अंध होतील. निघून गेली. ज्यांच्या दारातून कोणीच रिकामा परत नाही गेला. आज तीच हात पसरून मागत होती. आणि मला माझ्या स्वतःचाच तिरस्कार वाटतो आहे मालक. अरे काय कामाचं माझं हे आयुष्य की मी रामलालजींच्या कामी येऊ शकत नाही. कुठे माझी वहिनी? कुठे गेली माझी वहिनी? बोल. वहिनी, 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 वहिनी. आता इथे भरलेल्या बाजारात त्यांची पत्नी रडून रडून ओरडत होती. कोणी 200 रुपये देणार का? मला माझ्या पतीच्या डोळ्यांचा इलाज करायचा आहे, नाहीतर त्यांचे पती अंध होतील. मला माफ करा भाऊसाहेब, मला माफ करा वहिनी, मला माफ करा. तुझी पत्नी तुला सोडून गेली दीनानाथ. वेगळ्याच नजरेनं बघितलं होतं मी तिला, पण नाही, माझा विचार चूक होता. एक दिवसाचं नाटक केलं बस. मग कोणता पती आणि कुठली साथ? खबरदार माझ्या पत्नी विरुद्ध काही बोललास तर. शांत. मी माझ्या पत्नी विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही. अरे वा, त्या दिवशी तर तू पत्नी मानायला पण तयार नव्हतास. आणि अजून तर तुझं लग्न पण झालं नाहीये. मी खूप प्रेम करतो मंजुळेवर, खूप आदर आहे तिच्यासाठी माझ्या मनात. मी तिला माझी पत्नी मानलं नाही, तिला इथून जायला सांगितलं, कारण माझ्या जीव घेण्या आजाराचा परिणाम तिच्यावर व्हावा असं मला नव्हतं वाटत. देव तिला नेहमीच सुखी ठेव, तिच्या आयुष्याला कधीच कुठल्या आजाराचे गालबोट लागू नये. घेऊन जा. दीनानाथ, आजपासून ही मंजी तुझी सेवा करेल. तसे तर आम्ही आहोतच, पण ही पण तुझी सेवा करेल. इथं येणं हा तिचा नाईलाज आहे. ती कोणासोबत बोलणारही नाही आणि कोणा पुरुषाला तिचा चेहराही दाखवणार नाही. ठीक आहे ना दीनानाथजी? डॉक्टर साहेब,
ज्याच्या उशाशी मृत्यू उभा आहे, त्याची कसली देखरेख आणि कसली सेवा. मी तर खूप लवकरच रुग्णाची नीट काळजी घे. म्हणजे 1 तासात 2 वेळा औषध पाजत राहा. आणि हो, संध्याकाळी बागेमध्ये थोडं फिरायला पण घेऊन जात जा. ठीक आहे ना? चला. अच्छा, म्हणजे ही दीनानाथची बायको आहे. आता काय बघतोयस बाहेर? मी चूक होतो दीनानाथ. बाहेर जीवन आहे आणि आत सुद्धा जीवन आहे. एक पत्नी जी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आपले जीवन पणाला लावते आहे. आणि आपण ह्या जरासमोर हार मानायची नाही दीनानाथ, नाही. आपण हरायचं नाही. आपल्याला जगायचं आहे. आपल्याला जगायचं आहे. आपल्या आईसाठी आपल्याला जगायचं आहे. आपल्या पित्यासाठी आपल्याला जगायचं आहे. माझ्या पत्नीसाठी मला जगायचं आहे दीनानाथ. मला 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 जगायचं आहे. मी जगेन दीनानाथ. हो हो, मी जगेन दीनानाथ. मी जगेन. जो स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यांना आनंद देतो, तो मला नेहमीच प्रिय आहे. जीवन कशाला म्हणतात? जीवन त्यालाच म्हणतात जे दुसऱ्यांसाठी जगता येते. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. त्यांचंच खरं जगणं जो दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असतो. मृत्यू पृथ्वी लोकाचे अंतिम सत्य आहे हे माहिती असूनही जेव्हा आपली माणसं आपल्या माणसांना वाचवण्यासाठी स्वतःचं सगळं पुण्य पणाला लावून मृत्यूलाही आव्हान देतात, तेव्हा देवाचा आशीर्वाद त्यांच्या सोबत असतो. तसं पाहिलं तर जीवन काय आहे? एका क्षीण उचकी शिवाय काहीच नाही. पण जीवन माणसावर देवाने केलेले उपकार आहेत. जीवनाच्या या बागेत फूल बनून या आणि सुगंध बनून दरवळत राहा. सबका मालिक एक. तुमचे हे दोघही शिष्य खूपच घाबरट आहेत. जेव्हा बघावं तेव्हा पळत असतात. नेहमी घाबरलेले असतात. बघा, हे बघा. राम राम. अरे मूर्खांनो, काय झालं? ह्या 2 मूर्खांनी माझी अब्रू धुळीला मिळवली आहे. असे पळत येत आहेत जसा की फौजदार यांच्या मागे लागलाय. अरे हो द्वारकानाथजी, फौजदारच तर आमच्या मागे लागलाय. याचा अर्थ फौजदार साई बाबाला अटक करण्यासाठी इथे आला आहे. वैद्यबुवा, मूर्खांनो, जरा नीट सांगा की कुठे आहे फौजदार? कुठे आहेत? ते इकडेच येत आहेत. इकडे? अरे आमच्याकडे. अरे फौजदार साहेब, तुम्ही इथं काय करताय? तुम्हाला तर द्वारका माईला जायला पाहिजे. तिकडूनच तर येत आहे. इथूनच येत आहात?
रिकाम्या हाताने? म्हणजे तुम्ही साईबाबाला अटक नाही केली का? मी साईबाबाला नाही, तुम्हाला अटक करायला आलो आहे द्वारकानाथजी. मला? हो फौजदार साहेब, तुम्ही द्वारकानाथजींना अटक करून घेऊन जा. हो हो, आमचा यांच्याशी काही संबंध नाहीयेत, वेगळे आहेत ते. अरे नालायकांनो, मूर्खांनो, अरे माझा आणि तुमचा संबंध तर जन्मजन्मांतरीचा आहे. समजला? अरे वैद्यबुवा, माझा आणि साईबाबांचा पण जन्माजन्मांतरीचे नाते आहे. वैद्यबुवा, मला या फौजदाराचा चेहरा ओळखीचा वाटतो आहे. चल द्वारकानाथ, मला तुझा ढोंगीपणा, पाकिडणीपणा सगळं माहित आहे. तुझी जागा इथे नाही, कारागृहात आहे. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला. अरे नानावले काका, तुम्ही अजून द्वारकानाथजींना अटक का नाही केली? राम 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 राम. तरीच तर मी विचार करत होतो की ह्या माकडाचा चेहरा ओळखीचा का वाटतो आहे. कारागृहात चला. माकड नानावली, तुला तर अशी जोरात लात घालील ना. द्वारकानाथजी, तुम्ही कारागृहात कधी जाणार? अरे गप्पा बसा मूर्खांनो. वैद्यबुवा, या नानावलीने तर माझी चेष्टा चालवली आहे. राम राम राम. मला तर हे समजत नाहीये की तो फौजदार साईबाबाला अटक करायला अजून का आला नाहीये. सर. सुधा मी निघालोय. थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. झालं तरी काय, तूही बाहेर जातेस का? तुमच्या बरोबर. माझ्यासोबत? पण मी शिर्डीला चाललोय. मी पण येते शिर्डीला. अरे बाबा, मी सरकारी कामासाठी चाललोय. मग मी साईबाबांचं दर्शन करून घेईन. मला पूर्ण विश्वास आहे की ज्या फकीराने तुम्हाला संकटाची बातमी दिली होती ते साईबाबाच असतील. हद्द झाली अंधविश्वासाची. अरे तो शिर्डीला राहणारा साईबाबा इथे धुळ्यात कसं काय येऊ शकतो? वाह परमेश्वरा, वाह, काय जोडी बनवली आहेस तू. एकाची पूर्ण श्रद्धा आहे देवावर आणि दुसरा देवाला मानायला तयारच नाही. वाह. बरं जाऊ दे, चल. गोष्टच हसण्यासारखी आहे. जो देव माणसाला बनवतो तोच मनुष्य देवाला मानायला नकार देतो. अशा माणसाला नास्तिक म्हणतात. देव पूर्ण प्रयत्न करतो नास्तिकाला आस्तिक बनवण्याचा. सतत त्याला आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवतो. तरीही माणूस मान्य करत नाही. हे मूर्खपणाच नाही का? हा? याने हसायला नाही का येणार आपल्याला? जो मनुष्य जास्त शिकतो तो तर स्वतःला देव समजायला लागतो. आपली बुद्धी, आपली अक्कल त्याला सगळ्यात जास्त चांगली वाटते. पण हा काही समजदारपणा नाही. देवाला आव्हान देणं यात काही बुद्धी नाहीये, कारण जे देवाने घडवलं आहे ते माणूस नाही घडवू शकत. अरे काय काय नाही बनवलं देवाने. जरा आपल्या आजूबाजूला बघा. फुलं आहेत, छोटी छोटी, त्याही पेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठे, रंगी बेरंगी पक्षी, वेगवेगळे चेहरे, वेगवेगळे आवाज.
पक्षी हवेत उडतात, मासे निर्माण केले जे पाण्यात जगतात, जंगली जनावर निर्माण केले, किती रूप, जीव जंतू, झाडं झुडपं आणि सगळ्यात महत्वाचा माणूस, ज्याच्यावर त्यानं खूप मेहनत घेतली आहे आणि त्याला विचार करण्याचा मंत्र दिला. आणि माणूस काय विचार करतो, देव नाहीच. त्याचं अस्तित्व तर कणाकणात आहे, कणाकणात. सबका मालिक एक. आई, बाबा, आई आली. अरे काय करताय तुम्ही? अशी काय गडबड आहे? पडला असता तर? कसा काय पडेन? तू आहेस ना सांभाळायला. तू या आंधळ्याचे डोळे आहेस मनीषा. नाही नाही, आईला आता तुमचे डोळे होण्याची काही गरज नाही. आता तुम्ही स्वतः बघू शकता. आई तुमच्या इलाजासाठी 200 रुपये मागायला गेली होती काकाकडे. मग तर मी माझ्या बाबांना बघू शकेल. मनीषा, मला माहित होतं. मला चांगलंच माहित होतं मनीषा, श्याम सुंदर 200 रुपये नक्कीच देईल. अरे तो माझ्या भावासारखा, माझा भाऊच तर आहे. पण मनीषा, तुला तिथे येण्या जाण्याचा त्रास नक्कीच झाला असेल. त्यात कसला त्रास? श्याम सुंदरचं घर आहेच किती लांब. खरं म्हणजे मी थकले होते, पण त्याच्या दरवाज्यात पाय ठेवताच माझा सगळा थकवा दूर झाला. ते मला 200 रुपयांची खूप गरज आहे. गरज आहे तर जा, बसा रस्त्यावर आणि भीक मागा. खूप मान दिला त्या लोकांनी मला. श्याम सुंदर तर सारखा तुमच्याबद्दल विचारत होता. म्हणत होता भाऊसाहेब का घर सोडून निघून गेले, आणि म्हणत होता भलेही कंपनी आमच्या नावावर झाली आहे, पण कंपनीचे मालक तर आजही रामलाल भाऊसाहेबच आहेत. मला माहित आहे, माझा श्याम सुंदर मनाचा वाईट नाहीये. मग काय झालं आई? मला सरबत दिलं. निर्मला सुनबाई आणि तिच्या आईने मला प्रेमानं जेवायला घातलं. तुमचे पाय धरते, मला 200 रुपये द्या. आयुष्यभर दासी बनून तुमची सेवा करेन. येताना राजेंद्रसाठी कपडे दिले, आपल्या दोघांसाठी पण किमती भेटवस्तू दिल्या, आणि मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा 200 रुपयाऐवजी 2000 रुपये माझ्या हातावर ठेवले. पण आई, काकांनी दिलेल्या सगळ्या वस्तू कुठे आहेत? तुझे हात तर रिकामे आहे. रामलाल, बाबा. रामलाल, तुझं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तुझी पत्नी तुझ्याशी खोटं बोलली. खरं तर तिचा तिथे अपमान झाला आहे रामलाल. मनीषा, श्याम सुंदरने तुझा अपमान केला. श्याम सुंदरने आपल्या सोबतचे सगळे संबंध तोडले. मला माफ करा. मी
मी तुमच्या इलाजासाठी 200 रुपये नाही आणू शकले.